छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती कोणी व कशी सुरू केली याबद्दलची ही माहिती 90% मराठी माणसांना आजही माहिती नसेल। आता हे कटू सत्य आहे की मराठा साम्राज्याच्या पाडावानंतर महाराजांची समाधी ही बरीच वर्ष दुर्लक्षित होती। त्यानंतर इसवी सन 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे महाराजांची समाधी शोधण्यासाठी रायगडावर गेले। झाडाझुडपात दुर्लक्षित असलेली महाराजांची समाधी त्यांनी शोधली, ती स्वच्छ केली, त्यावर फुले वाहिली आणि ही समाधी त्यांनी जगासमोर आणली। आणि त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे 1870 मध्ये महात्मा फुलेंनी पहिल्यांदा पुण्यामध्ये शिवजयंती साजरी केली। पुढे त्यांनी शिवरायांच्या जीवनावर पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला। ही महाराजांची पहिली शिवजयंती होती आणि हा कार्यक्रम आपल्या पुण्यात झाला होता। त्यानंतर शिवजयंतीची ही परंपरा लोकमान्य टिळकांनी पुढे नेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिवजयंती साजरी केली होती आणि ते 2 वेळेस या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा होते। तर अशा प्रकारे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती ही साजरी झाली होती। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किंवा याच्या पुढे ही शिवजयंती साजरी करताना महात्मा फुलेंना धन्यवाद बोलायला बिलकुल विसरू नका। तर आपल्या शिवजयंती मागचा हा इतिहास जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा।